Hello friends, in our previous video we have seen about the factors of a cube plus b cube and factors of a cube minus b cube, and also we have seen about practice set 6.3. In this video we learn about the rational algebraic expression in which we do the addition, subtraction, multiplication and division in between given algebraic expression, or we simplify the given algebraic expression. तर मित्रांनो, मागील तासाला आपण सराव संच 6.3 बद्दल माहिती बघितली. त्याच्यामध्ये आपण a घन अधिक b घन आणि a घन वजा b घन याच्या अवयवावर आधारित उदाहरण आपण शिकलो. आता आपण या तासाला गुणोत्तरीय बैजिक राशी मध्ये जे काही संक्षिप्त रूप देण्याची प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत, आणि गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत, आणि त्याचबरोबर आपण सराव संच 6.4 शिकणार आहोत. व्हॉट इज अ अल्जेब्रिक एक्सप्रेशन? गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणजे काय? तर जेव्हा a आणि b अशा दोन राशी आपल्याला दिलेल्या असतात तेव्हा a आणि b यांचं जे काही गुणोत्तर आहे हे गुणोत्तर आपल्याला किती मिळतं यालाच आपण गुणोत्तरीय बैजिक राशी असं म्हणतो. गुणोत्तरीय बैजिक राशीमध्ये आपण सोपे रूप देण्याची प्रक्रिया करतो, त्यांना सरळ रूप देण्याची प्रक्रिया करतो. त्याच्यामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी अशा प्रकारच्या क्रिया आपण करतो आणि गुणोत्तरीय बैजिक राशीवरील क्रिया पूर्ण करतो. तर बैजिक राशींचे भागाकार करताना छेद किंवा भाजक शून्य असू शकत नाही हे आपल्याला ध्यानात ठेवावे लागते किंवा आपल्याला हे लक्षात असायला पाहिजे. when we simplify the rational algebraic expression, at that time you must remember the denominator of the expression is not 0. तर छेद शून्य असायला पाहिजे. आणि what is a rational algebraic expressions? If a is one of the algebraic expression and b is another algebraic expression, then we write a upon b in a simple form. At that time the expressions are called rational algebraic expression, that means गुणोत्तरीय बैजिक राशी. आता गुणोत्तरीय बैजिक राशी असताना याच्यावरची क्रिया करत असताना आपण छेद जो आहे तो छेद नेहमी शून्य नसावा याची काळजी आपण घ्यायची आहे. तर छेद शून्य असताना आपण गुणोत्तरीय बैजिक राशीला सरळ रूप देऊ शकत नाही हे आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. तर आता आपण सराव संच 6.4 बद्दल माहिती बघणार आहोत. Now we have discussed about the practice set 6.3. The first example given in a practice set 6.4 is as m square minus n square upon m plus n square of bracket into m square plus mn plus n square upon m cube minus n cube. This is the example given to us, and we simplify this example
First question given to us is a simplify. The given example. In this example, we know that the factors of m square minus n square is a m plus n and m minus n. Here is a multiplication in between these two ratios. इथं आपल्याला काय दिलेले गुणाकार दिलेला आहे m वर्ग वजा n वर्ग छेद m अधिक n कंसाचा वर्ग या पदाचा किंवा या गुणोत्तरीय बैजिक राशीचा आणि m वर्ग अधिक mn अधिक n वर्ग छेद m घन वजा n घन यांचा गुणाकार आपल्याला करायचा. गुणाकार करत असताना m वर्ग वजा n वर्ग जे अवयव आपल्याला काय मिळतात m अधिक n आणि m वजा n या पद्धतीने आता याचे अवयव जे आहेत ते अवयव आपण याच्या पुढे मिळवण्याची आवश्यकता नाही. हे आहे असं ठेवणार आपण. या दोघांचा गुणाकार आहे म्हणून इथं आपण तिन्ही पदांना कंस केलेले आहेत लक्षात ठेवा. आता m अधिक n कंसाचा वर्ग म्हणजे हा कंस दोन वेळा m अधिक n m अधिक n आणि m घन वजा n घनचे अवयव आपल्याला माहित आहे. सूत्राचा वापर करून आपण डायरेक्ट लिहू शकतो m वजा n आणि दुसऱ्या कंसात m वर्ग अधिक mn अधिक n वर्ग. आता या ठिकाणी या कंसाला हा कंस इथं कॅन्सल होतो. हा कंस m वजा n m वजा n यांच्यामध्ये डिव्हिजन होते भागाकार होतो आणि या ठिकाणी m वर्ग अधिक mn अधिक n वर्ग या पदाचा आणि या पदाचा भागाकार होतो. आता शिल्लक काय राहिला अंशस्थानी 1 गुणिले 1 गुणिले 1 आणि छेदस्थानी काय राहिले 1 गुणिले 1 गुणिले m अधिक n म्हणजेच आपल्याला उत्तर या ठिकाणी काय मिळतं तर उत्तर मिळतं 1 छेद m अधिक n हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं. तर अशा प्रकारे आपण दिलेली जी उदाहरण आहे त्यांना सरळ रूप देऊ शकतो. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी हे जे काही पहिले उदाहरण आहे या पहिल्या उदाहरणात आपण दिलेल्या गुणोत्तरीय बैजिक राशीला सरळ रूप दिलेलं आहे. उत्तर काय मिळेल आपला 1 छेद m अधिक n. परत एकदा हे उदाहरण आपण रिव्ह्यू करूयात. परत एकदा पाहूयात. या ठिकाणी m वर्ग वजा n वर्ग छेद m अधिक n कंसाचा वर्ग आणि m वर्ग अधिक mn अधिक n वर्ग छेद m घन वजा n घन यांचा गुणाकार आपल्याला करायला सांगितला होता. मग हे सरळ रूप देत असताना आपण m वर्ग वजा n वर्गचे अवयव लिहिले आपण m अधिक n आणि m वजा n. त्यानंतर हे पद आपण तसंच ठेवलं. या ठिकाणी m अधिक n कंसाचा वर्ग म्हणजे काय आहे तर 2 वेळा m अधिक n हा कंस आपल्याला या ठिकाणी मिळतो. नंतर आपण m घन आणि n घनचे अवयव आपण या ठिकाणी लिहिले m वजा n आणि दुसऱ्या कंसात m वर्ग अधिक mn अधिक n वर्ग. व या ठिकाणी ज्या पदांचा भागाकार होतो त्या पदांचा भागाकार आपण करून घेतला. या ठिकाणी m वर्ग अधिक mn अधिक n वर्ग आणि हे पद हे दोन्ही पद सारखीच आहेत त्यामुळे आपण या दोन्ही पदांचा भागाकार या ठिकाणी केला. त्याचबरोबर m वजा n यांचा भागाकार झाला. m अधिक n यांचा भागाकार झाला. शिल्लक राहिलेली पद आपण पुढे घेतली. शिल्लक राहिलेली पद आपल्याला काय मिळाली अंशस्थानी 1 गुणिले 1 गुणिले 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1 गुणिले m अधिक n. तर अशा प्रकारे आपल्याला ही पदे मिळाली. मग ह्यांचा गुणाकार करून आपल्याला मिळालं की 1 छेद m अधिक n. तर अशा प्रकारे ही क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली दिसते. तर या उदाहरणाचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आपण आता पुढच्या उदाहरणाकडे वळूयात. दुसरे जे उदाहरण आहे
ते दुसरे उदाहरण आता आपण शिकूया. आता दुसऱ्या उदाहरणात आपल्याला काय दिले आहे, a वर्ग. इन ए सेकंड एक्झाम्पल we have given here a square plus 10a plus 21 upon a square plus 6a minus 7 into a square minus 1 upon a plus 3. In this example, we know that the factors of a square plus 10a plus 21 is as a square plus 10 7a plus 3a plus 21 upon a square plus 7a minus 7 into a square minus square of 1 upon a plus 3. Then we get common factor here, a in bracket a plus 7. In these two terms there is a 3 is a common. दोघांमध्ये 3 सामायिक आहे. कंसात करायला a अधिक 7 छेद या ठिकाणी या दोघांमध्ये सामायिक आहे. a in bracket a plus 7 in second bracket there is a minus 1 common in bracket a plus 7 into the square of a square minus 1 is a plus 1 and a minus 1. We know that. आपल्याला हे माहित आहे. Upon a plus 3. By taking common factors as one type, we get in bracket a plus 7 in second bracket a plus 3 into a plus 1 a minus 1 upon a minus 1 in second bracket a plus 7 and in third bracket a plus 3. Division takes place. A plus 7 a minus 1 a plus 3 and a plus 3. The remaining factors are as a plus 1 upon 1, that is a plus 1. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जे काही अवयव मिळाले त्या अवयवामध्ये त्यांचा भागाकार झालेला दिसतो. a अधिक 7 a अधिक 7 a अधिक 3 a अधिक 3 a वजा 1 त्यांचा भागाकार होतो आणि शिल्लक काय राहतं a अधिक 1 छेद 1 म्हणजेच a अधिक 1 हे आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळेल. तर मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. आता आपण वळूया पुढच्या उदाहरणाकडे. तिसरं जे उदाहरण आपल्याला दिलंय त्या तिसऱ्या उदाहरणात काय दिलंय ते पाहूयात. इन ए थर्ड एग्जांपल the question given as 8x cube minus 27y cube upon 4x square minus 9y square. That means the cube of 2x minus cube of 3y upon square of 2x minus square of 3y. The expansion or the factors of these
is as 2x minus 3y, and in second bracket 2x 4x square plus 2 into 3 6xy plus 9y square 9y square upon the factors of denominator is as 2x minus 3y plus 2x plus 3. Here in a numerator and denominator there is a 3x minus 3y and 2x minus 3y and 2x minus 3y. अंश आणि छेदामध्ये दोघांमध्ये पण आपल्याला हा अवयव मिळतो 2x वजा 3y आणि 2x वजा 3y. मग शिल्लक काय राहिलं 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग. हा अंश आणि छेद काय आहे 2x अधिक 3y. The answer of the simplification of this question is as 4x square plus 6xy plus 9y upon 2x plus 3y. Now we turn towards the fourth example. The fourth example given as x square minus 5x minus 24 upon in first bracket x plus 3 and second bracket x plus 8 into x square minus 64 upon x minus 8 cube of bracket. In this question we know that the factors of x square minus 5x minus 24 must be written as x square minus 8x plus 3x minus 24 upon x plus 3 in second bracket x plus 8 into square of x minus square of 8 upon x minus 8 x plus 8. The factors of x minus 8 cube of bracket is x minus 8 and x plus 8. Now here we get common x in bracket x minus 8. In second bracket we get common 3 x minus 8 upon x plus 3 in second bracket x plus 8. Now the factors of these things is as square of x minus square of 8 is x minus 8 x plus 8 upon in bracket x minus 8 x plus 8. Then we get
नाव सी अगेन पुन्हा एकदा आपण सर्व अवयवांचा विचार करूया. आपला उदाहरण दिले x वर्ग वजा 5x वजा 24 छेद x अधिक 3 दुसऱ्या कंसात x अधिक 8 गुणिले x वर्ग वजा 64 छेद x वजा 8 कंसाचा वर्ग. आता x वर्ग वजा 5x वजा 24 चा विस्तार आपण करूया. तर तो आपला असा मिळतो x वर्ग वजा 8x अधिक 3x वजा 24. म्हणजे या ठिकाणी बदल काय केला आपण, वजा 5 च्या ठिकाणी वजा 8 अधिक 3 अशा प्रकारे या ठिकाणी पद वापरली. या ठिकाणी अर्थ न बदलू देता आपण वजा 8x अधिक 3x घेतलेला आहे. 8 आणि 3 चा गुणाकार वजा 24 येतो आपल्याला माहित आहे. एक्सपान्शन फॉर्म्युला किंवा विस्तार सूत्र यापूर्वी आपण शिकलो होतो किंवा अवयव पडायला शिकलो होतो, त्याचाच वापर आपण ह्या सराव संचामध्ये करतो आहोत. मग x वर्ग वजा 64 म्हणजे काय आहे, तर x चा वर्ग वजा 8 चा वर्ग. हे कंस जसे तसे आपण खाली घेतले. आता x वजा 8 कंसाचा वर्ग म्हणजे हाच कंस 2 वेळा x वजा 8 x वजा 8. मग आता पुढे आपण या दोघांमध्ये सामाईक काढलं. x कंसात राहिलं x वजा 8, या ठिकाणी दोघांमध्ये सामाईक निघालं 3 कंसात राहिलं x वजा 8. याचा जो विस्तार आहे तो आपल्याला मिळतो x वजा 8 आणि x अधिक 8. x वर्ग वजा 8 चा वर्ग म्हणजे x वजा 8 दुसऱ्या कंसात x अधिक 8. छेदस्थानची पद तशीच ठेवली. आता अंशस्थानची जी पद आहेत त्यात सामाईक पद एकदाच x अधिक 3 दुसऱ्या कंसात x वजा 8 नंतर x वजा 8 आणि x अधिक 8. आता छेदस्थानची पद बघा. छेदस्थानची पद आपल्याला मिळतात x अधिक 3 दुसरा अवयव x अधिक 8 तिसरा अवयव x वजा 8 आणि चौथा अवयव x वजा 8. तर x वजा 8 x वजा 8 यांचा भागाकार झाला. x वजा 8 x वजा 8 यांचा भागाकार झाला. x अधिक 8 आणि x अधिक 8 यांचा भागाकार झाला. Division takes place in between x plus 3 and x plus 3. We get 1 into 1 into 1 into 1 upon 1 into 1 into 1 into 1. We get answer 1. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याचे अवयव आपल्याला मिळतात. तुम्ही उदाहरणाचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि काळजीपूर्वक तुमच्या वहीमध्ये सोडू शकता. आता आपण पुढच्या उदाहरणाकडे वळणार आहोत. The next example given to us is as the fifth example given to us is 3x square minus x minus 2 upon x square minus 7x plus 12. In this example, you must make division in between first ratio and second ratio. The second ratio is 3x square minus 7x minus 6 upon x square minus 4. तर दुसरं या ठिकाणी पाचवं उदाहरण जे आपल्याला दिले त्याच्यामध्ये आपल्याला दिले 3x वर्ग वजा x वजा 2 छेद x वर्ग वजा 7x अधिक 12 भागिले 3x वर्ग वजा 7x वजा 6 छेद x वर्ग वजा 4. आता याचे अवयव आपल्याला मिळतात. वजा x म्हणजे काय आहे, वजा 3x आणि अधिक 2x. तर ते आपण या ठिकाणी मांडून घेतलं. 7x म्हणजे काय आहे, तर वजा 4x आणि वजा 3x. ते आपण इथं बदल करून घेतला. आता 3x वर्ग वजा 7x वजा 6 इथं भागिले आहे. हे उलटून गुणिले होणार म्हणजे छेदस्थानचं पद अंशस्थानी जाणार. When we
Make alternando in between these terms. The denominator should be changed in a numerator and numerator changed into denominator. तर भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करताना या ठिकाणी काय होतं, छेदस्थानाची संख्या अंशस्थानी आणि अंशस्थानाची संख्या छेदस्थानी या ठिकाणी आलेली दिसते. मग जर काही 3x वर्ग वजा 7x वजा 6 चे अवयव आपल्याला मिळवायचे असतील तर ते आपण या पद्धतीने मिळवतो 9x आणि 2x. तर आता या दोघांमध्ये काय सामायिक निघतं पहा, 3x कंसात काय राहिलं x वजा 1. या दोघांमध्ये सामायिक राहिलं अधिक 2 कंसात काय राहिलं x वजा 1. या दोघांमध्ये सामायिक आहे x कंसात राहिलं x वजा 4. या दोघांमध्ये सामायिक आहे वजा 3 कंसात काय मिळतं x वजा 4. तर अशा पद्धतीने या पहिल्या पदाचे अवयव मिळतील आपल्याला. आता हे x वर्ग वजा 2 चा वर्ग म्हणजे काय आहे, तर पहिल्या कंसात x वजा 2, दुसऱ्या कंसात x अधिक 2, किंवा उलट सुलट तुम्ही कुठल्याही क्रमाने मांडलं चालतंय. the square of x minus square of 2 means x plus 2 and in second bracket x plus x minus 2 and x plus 2. The factors of the common factor in this one is a 3x in bracket x minus 3. The common in between these two is a 2 in bracket x minus 3. Then the common factors taken one time, 3x plus 2 in first bracket, second bracket x minus 1. The denominator as x minus 3 in second bracket x minus 4. Here x minus 2 and x plus 2 upon 3x plus 2 and x minus 3. Here division takes place in between 3x plus 2, 3x plus 2. After then the remaining term is as we write here x minus 1 in second bracket, x minus 2 in third bracket, x plus 2 upon x minus 3, x minus 4 and x minus 3 like this. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जी राहिलेली पद आहेत ती आपण पुढे घेतली. आता या ठिकाणी जो काही छेद आहे त्याच्यामध्ये एक कंस आपला दोनदा आलेला आहे. मग त्या कंसाचा वर्ग आपण घेतला तरी चालतो. मग आपण शेवटी उत्तर काय लिहिणार, x वजा 1, x वजा 2 दुसऱ्या कंसात, तिसऱ्या कंसात x अधिक 2 छेद हा कंस दोनदा आहे म्हणून x वजा 3 कंसाचा वर्ग दुसऱ्या कंसात x वजा 4. तर आपले हे उत्तर असेल. The answer is in first bracket x plus 1, x minus 1 in second bracket x minus 2 and in third bracket x plus 2 upon square of x minus 3 square of bracket in second bracket x minus 3. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं दिसून येतं. तर याचा ह्या उदाहरणाचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता.
मित्रांनो, या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 5 उदाहरणं पाहिली. इन दिस व्हिडिओ we will see about practice set 6.4 in which first 5 example are solved here. 3 examples are remain, out of which last 2 examples are omitted from the syllabus for this educational year. या शैक्षणिक वर्षाकरता या सराव संचातली शेवटची जी 2 उदाहरणं आहेत ती कमी झाली आहेत आणि या ठिकाणी फक्त 6वं उदाहरण हे आपलं सोडवायचं राहिलेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. सोडवून दिलेली 5ही उदाहरणं वहीमध्ये व्यवस्थित सोडवा आणि त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 6, 7 आणि 8 तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. Observe the video carefully. After then, write all 5 examples in the video in your notebook, and after then, make a self study of 6th, 7th, and 8th example. And in a next video, we will see about the next chapter of in our syllabus is a variation. पुढच्या तासाला आपण चलन या प्रकरणाबद्दल माहिती बघणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.